तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या नवीन कोऱ्या करकरीत व्लॉग मध्ये अनफिल्टर्ड झीलच्या. अँड इट्स माय बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी. अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो तो. आणि मी एवढा ऑकवर्ड का होतोय कॅमेऱ्यासमोर मला नाही माहीत मित्रांनो. आणि विषय असा की आज आता जस्ट 12 वाजलेले आहेत आणि मी माझी नेहमीची कॉमेंट्री चालू केलेली आहे व्लॉगमध्ये. कारण मला लास्ट टाईम खूप साऱ्या ऑफलाईन कमेंट्स आल्या की व्लॉगमध्ये किती बडबड करतोस रे तू, किती बडबड करतो. आता आहे मी बडबड, त्याला मी काय करू शकतो. ठीक आहे, स्टील आपण बघूया. या बड्डेच्या व्लॉगमध्ये असं काय ठरलं नव्हतं की व्लॉग करायचा आहे. असं नेहमीच ठरतं व्लॉग करायचं नाही आहे, पण करतो आपण, माहीत नाही का करतो. तर आता 12 वाजलेत, विशेष वगैरे आलेले आहेत आपल्याला. मोदींनी पण पाठवलं हॅपी बर्थडे टू यू, गोल्ड घेऊ नकोस. मग मोदींना मी बोललो तुम्ही बोलायच्या अगोदर पण गोल्ड नव्हतो घेत. आता आपण काय करू शकतो, नाही आहेत आपल्याकडे एवढे पैसे. ही सुरुवात टाकू काय मी, चांगली वाटेल काय? जरा जास्तच नाही बोलत आहे मी. ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू मी. वय वर्ष 22 आणि कायच आता कायच बड्डेमध्ये असं काय असतं, तसं काय पहिलेसारखं असं काय राहिलं नाही. ते पहिली आपण आयुष्यात मॅगी खातो बघा, तेच कशी एकदम मस्त लागते आणि नंतर रोज बनवून खाऊन ती पानसट लागायला लागतं. ते असंच आहे बड्डेचं पण. आपला एक स्वतःचा स्पेशल डे म्हणून आपण बरं वाटतं यार खूप दिवसाने व्लॉगिंग करून. असं वाटतं की असं हलकं वाटतंय काय माहीत. म्हणजे इट्स लाईक शेअरिंग माय एक्सपिरियन्सेस मोमेंट्स टू समवन. हलकं वाटतं आणि थोडं एक्सप्रेसिव्ह वाटतं जरा थोडं. दॅट्स इट. तर आपलं काम चाललं आहे. हे बघा इथे सपेऱ्याचं हे झालं. घरी जाऊन फ्रेश होऊन उद्या सकाळी मिळूया. तर आता जस्ट आपली आंघोळ वगैरे झालेली आहे. मी काळा का दिसतोय? अच्छा, मी काळाच आहे. तर आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आपल्याला आणि त्यासाठी भाज्या वगैरे घ्यायला जायचं आहे. तर वेस्टला जायचं आहे, दुपारचं जायचं आहे. बघूया, जाऊया. तर मित्रांनो, आता आपण भाजी आणायला आलेलो आहे. म्हणजे भाजी आणायचा विषय असा की हेल्दी, आमची ताई योगश्री वीणा यांच्या मते हेल्दी व्हायला पाहिजे सगळं जेवण. ॲक्च्युली हॉटेलला जायचा प्लॅन होता आणि ताई बोलते हॉटेलला कशाला, हेल्दी खायचं आहे आपल्याला, हॉटेलमधलं कसलं काय. ठीक आहे चालेल, तू बनव. बोलले ठीक आहे बनवूया. मग आता मला भाज्या घ्यायला बोलवलं. आता येईल ती, म्हणजे हॉस्पिटलच्या खाली आलं आहे. डॉक्टरीन बाईच्या हॉस्पिटलच्या खाली आलो आहे मी. बघूया कुठून येते. कुठेतरी वाजतंय लग्न. येतं काय ऐकायला? ता 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 ता. नाहीस ना? योगश्री वीणा, ते भारी वाजतं ना तिकडे. ठेवलं. हॅपी बर्थडे. धन्यवाद. योगश्री वीणा. मी एक सांगतो, टोपी काय वगैरे घालण्यापेक्षा ना छत्री घेऊन फिरायची भाई मस्तपैकी. आहे बघा, काम 25च आहे एकदम. अरे तू बसली? मला नाही होतं बसायला. सीट जाम डेंजर तापली. बघा असंच चालवणार आहे मी.
सीट एवढी तापली आहे, आता फक्त पावसाची वाट बघतो आम्ही, कधी पाऊस पडेल. नवी मुंबईला काल पाऊस पडला. तर तू सांगितलंय का ह्यांना आपण कुठे चाललोय? हो सांगितलं. येस, तर आपण आता कल्याणच्या मार्केटला चाललोय एक्झॉटिक भाज्या घ्यायला. तर याच्या मागची तुम्हाला हिस्ट्री सांगते मी काय झालं ते. मी याला मेसेज केला होता की तुझा आज बर्थडे आहे बाळा, तर तू काय खाणार. तर ह्या साहेबांनी मला ChatGPT करून एक्झॉटिक भाज्या आणि त्याचं सलाड आणि वेगळे वेगळे मेन्यू पाठवले. तर आता ते इकडे तर आपल्याला त्या भाज्या मिळणार नाही, आणि मिळाल्या तरी आता दुपारच्या नाही मिळणार. वेस्टला जायचं आहे ना? येस, मग कुठून जायचं? आपल्याला वेस्टला जायला लागेल. आपण या ब्रिज वरून जातो. तर असं आहे, तुमच्या भावाचा बर्थडे असेल तर तुम्हाला असं वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायच्या असेल तर तुम्ही करू शकता. आता राहिला प्रश्न की हे सगळं आम्ही घरी का करतोय. तर ह्याचं असं म्हणतो की आपण बाहेर जाऊया जेवायला, पण आम्ही काय बाहेर म्हटलं आता बाहेरचं कसं काय खाणार नेहमी, कारण आत्ताच एक बर्थडे झाला होता तेव्हा पण आम्ही बाहेर जेवलो होतो आणि सारखं बाहेर नाहीच खात. त्याच्यामुळे म्हटलं जरा घरीच करूया. आणि लग्नाआधी माझा दर संडे किंवा अगदी एक्झाम वगैरे जरी असेल तरी महिन्यात एकदा तरी आम्ही असं घरी काहीतरी हेल्दी आणि असं छान बनवून खायचो, म्हणजे स्टीम मोमोज किंवा छान असं पनीर किंवा फ्रँकी रोल वगैरे घरी बनवायचो, गव्हाचे बनवायचो, मिलेट्सचे बनवायचो, मजा यायची. तर आर यू एक्सायटेड? पकली माझी ऑडियन्स. दुपारच्या करकरच्या उन्हात आम्ही चाललोय एक्सायटेड नाही एक्झॉटिक भाज्या आणायला. भाज्या आणायला. सध्या माझ्या डोक्यात एडिट चाललंय की किती मिनिटं कापायची आणि किती मिनिटं नाही. कोणती कोबी आहे? खायला काय काय बरंच वेगवेगळं आहे, पण नीट नाही दिसत आहे वाटतं इथल्या धुळीमध्ये. आज जे भेटणार ते सगळं फॅन्सी घेणार आहे मी. सगळं जेवढं भेटेल तेवढं फॅन्सी सगळं घेत जाणार आहे मी. म्हणजे जे जे काय काय ओळखीचं नाही ना बाहेरच्या देशातल्या सगळे घेत जाणार. ते 50 रुपये पॅकेट आहे, 200 ग्रामचं पॅकेट आहे. ही कोबीची बहीण, ही कोबीची मावस बहीण. ते पण आहे. किती देऊ? ते काय काय माहिती. सोललेले आहेत का? कसे सोललेले? नारळाच्या केसांचे भाऊ. थंड कसं आहे? तो छोटावाला मका, हा वाला. बेबी कॉर्न पाहिजे का? हाँ बेबी कॉर्न. अपने को नाम नहीं मालूम भाई, अपन गरीब आदमी. मी बनवलं. हे कसं आहे? काय कॅप्सिकम ना वजनावरती 60ला 100ला अर्धा. बोला साहेब काय देऊ? हे भाई हे पण होतं त्याच्यामध्ये, हे वालं. हा, ते 30 आहे ते लेटी. हा आता काय ते आपल्याला माहीत नाही. लेट्यूस. आणि हा छोटा मका. बेबी कॉर्न. याला बेबी कॉर्न म्हणजे मक्याला पोरं होतात त्याला बेबी कॉर्न बोलतात काय. हे हा हे असे डायरेक्ट पण भेटतं ना. सगळं घेणार आहे, जेवढं अमीर काय काय दिसतं तेवढं घेत चालू आहे आपण. हे काय आहे? विचार त्यांना काय आहे विचार. हे काय आहे दादा? avocado, दादा हे काय? lettuce, ते गुंडा लोणच्या करतात. अच्छा हां 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 समजलं. लोणच्यावाला सीन आहे. एक पाव किलो 40. अजून काय दुसरं? काय झुकीनी? झुकिनी म्हणजे ते आपलं हे. ते तुरे गिलका. हा. ह्याच्या अशी गिलक्याची भाजी जात नाही. ते झुकिनी बरोबर का आता? ते याच्यामध्ये ठेवतात का, ते बर्गर बिर्गर मध्ये असतं काय? ते नसतं ते पाहिजे. पास्ता सगळं टाकतात. द्यायचे झुकिनी. घ्या बरं. चांगलं लागते का? मला तर सगळ्या भाज्या आवडतात. मी म्हणजे होतं त्याच्यात काहीतरी ठीक आहे गिलक्यासारखं. मॅडम, कितीच आहे? 20 रुपये. कोबी बरोबर 10 रुपयाचा. कोबी 10 तसं नाही, पण हे 8 जणांसाठी छान पुरेल लागतं. का? आणि ते आपल्याला कसं जेवायला पाहिजे डायरेक्ट सगळी गोष्टी असं तुम्ही थोडं ऑलिव्ह थोडं नाही ऑलिव्हचं हे घ्यायचं. खात. काय ऑलिव्ह? ऑलिव्ह काय काय छोटे छोटे ऑलिव्ह. ते ऑलिव्ह आहेत का? हा ऑलिव्ह. घालून ऑलिव्ह उद्या काय करायचं बर्थडे त्याचा. संध्याकाळी येणार आहे. ब्रोकोली किती दिला बघू? एक पाव केवढा आहे किलो. बघू ते. पाव किलोची. सुकलेलं नाही दिलंय ना? नाही ताजी एवढूसा? अजून देऊ. अजून एक देऊ. अरे दादा, ते खालचंच मोठं आहे ते. सगळं सुकलंय. हे सुकलं नाही, गरमी नाही असं आहे. हे भाज्या ऍक्च्युली आपल्या इंडियन भाज्या जास्त न्यूट्रिशन नसतं, पण ठीक आहे कधीतरी. नाही का? किती झाले? मला सगळ्याचे सांगा किती किती आहेत. बघूया आता महाग पडत आहे खरंच. अमीर भाज्या आहेत की गरीबच आहेत? ठीक आहे. 300 ग्राम ब्रॉकली आहे 30 रुपयाची. 30 आणि हे आणि तुमचे 20. 30 रुपये. 3 ब्रॉकली घेतले. 20 त्याचे
आईस बघचे 20, 50 कसले 20? लॅट्यूसचे त्याला काय बोलतो आईस बर्गर. आईसबर्ग लॅट्यूस भरपूर नाव आहे. एकाचं 2-2, 3-3 नाव आहे. 50 झाले, 50 3-4 वेळा बारसा झालाय भाज्यांचं. नाही ना 80 ते बाहेरच्या देशात नाही, आपल्या देशात येईपर्यंत नावं चेंज होतात त्यांची. 120 आणि आले हे 2 मशरूम 80, 200 आणि कॅप्सिकम कॅप्सिकम किती आहे? 200 आणि आले हे हे हा काय हेच आहे का तो गिलकावाला पण तो वेगळा आहे ना? 75. एक मिनिट बघूया काय विषय हा. 240 घेतले मुद्दाम. चेरी टोमॅटो खाणार तू त्याच्यात घातलेलं? 275. तुझ्या हिशोबाने घे काय घ्यायचं. तुझ्या हिशोबाने काहीतरी भलतं झालं तर खाणार नाही. 315. नाही होणार बोलतं बघू आपण जे होगा देखा जाएगा अभी एक्सपेरिमेंट. दादा चेरी टोमॅटो नको देऊ, zucchini चा त्याच्यात. घ्या ना देतं सगळे घेतले जुगनी मग कमी करा. हा, घेतो. हे किती करू? ते 600 ग्राम आहे. कशी आहे? ते पण ते असे वेगवेगळा कलर काय सेमच टेस्ट आहे. 110 द्या. पण ते कलरचा काय विषय आहे काय त्याला ते जुकी नाही. कसं, शिमला मिरचीचं कलर कसं ते मस्त. अरे हे किती झाले एकूण? आणि मका दाणे किती? 415 होता, 400 द्या राऊंड अप. आता बोलू नका. आईला सलाड मध्ये 400-500 नाही रुपये एवढे नका गेले. डबल आहे. मी 13 रुपये कमी केलं, बिगर बोलला 15 रुपये कमी पडले. 400 रुपयाची भाजी घेतली. नाही नाही आज की पार्टी भाई के तरफ से, भाई के तरफ से. नहीं अपन देगा पैसा आज पार्टी जीपे मेरी देगा तरफ से. हर वक्त अपन पैसा देता, आज मेरी तरफ से सब कुछ जो खाना है खाओ भाई. मी अजून सध्या झोपेत आहे कारण मला रात्री कॉल येत होते 3-4 वाजेपर्यंत. कॉल यू नो यूट्यूबर अनफिल्टर्ड स्कॅनच होत नाही. काय करू. हम ब्लॉगर है, मेरा 14,000 सब्सक्राइबर है. देखो आप कम करो, आपके पास आएंगे. पुढे पहिलेच काम होतं 25 रोड आपके पास और लोग आए. झालं. ब्लॉगर व्हायचा फायदा उचलते. अरे एवढा पैसा भेटतोय 64 रुपये झाले तुझ्या ह्याच्यामध्ये. सलाडमध्ये 400-500 रुपये संपले भाई आपले. बघूया आता. तुझा फायदा इथे- पण दिला. 450च्या भाज्या मी 390ला घेतल्या. अरे म्हणजे वा. ऑफकोर्स डिस्काउंट करूनच घेतल्यात कारण मुंबईला थोडं इथे एक ना दुकान आहे काय त्याचं नाव दुकानाचं नाव काय. महालक्ष्मी. नाही ते स्पोर्ट्सचं दुकान. काय माहिती मला. स्पोर्ट्सचं दुकान आहे की ते कल्याणी वेस्टला. भारी एक नंबर आहे दुकान. म्हणजे सगळं स्पोर्ट्सचं सगळं सामान भेटतं. स्केटिंग हे ते घेऊया का. हे नाही मला स्केटबोर्ड घ्यायचा होता, घेऊया का स्केटबोर्ड. आता जे आहे ते घेऊया कारण ह्याची तयारी आतापासून जाऊ दे मी मग सध्या बनवतो घरी स्केटबोर्ड बनवतो. आता सध्या बजेट आपलं खाण्यापिण्यामध्ये चाललंय. पिशवी आणली का भाजीला? बघू काय काय. हो आणलंय ना. घरी गेल्यावर भाज्या बघूया काय काय. शॉपिंगचं आपले नेहमी तसंच असतं, घरी गेल्यावरती आपण भाज्या बघतो. मी काय बोलते, बोल. तिकडे कुर्ते मस्त आहेत कुर्ते. तुझ्या बर्थडे निमित्त घेतो काय मला कुर्ता. तुला कुर्ता. हा अरे तू काय भाजी हे बघा गाईस एवढ्या भाज्या घेतल्या अजून घेणार आहे आणि मी पिशवी बघा केवढीच नाही. अजून आहे 2-4 पिशव्या आणल्या आहेत. अरे पण भाजीची पिशवी आणायची आहे. काय घेऊन आलायस तू? मी याला मला माहिती होतं तू हे करणार आहे म्हणून मी आणली पिशवी. मला माहिती होतं. काय ऍक्टिंग करते उगाच ऍक्टिंग. हे बघ गाडीला चावी अशीच लावून तू बाहेर तिकडे आलं. आता आपण इथे समोर होतो काय, समोरच होतो ना. अरे पण समोरच्या समोर काय आहे पण आपलं जर लगेच कोणी येऊन पळणार होतं गाडी. लोक अशी बघतात ना ब्लॉगिंग करताना असं ते असं सेलिब्रिटीवाला फिलिंग येतं नाही का. फक्त 2-4 कॅमेरामॅन पाहिजे. भाज्या आल्या, नवीन आल्या भाज्या. घरी थोड्याच आहेत. आई शपथ भिजलो मेलो. भिजलो रे माझे अंग भिजले रे. हे बघा माझी आई शपथ यार. म्हणजे तापला ना मोबाईल स्विच ऑफ व्हायला नको. कारण मोबाईल जर तापत असेल तर चार्जिंग बंद करतो. चिंब भिजलेले घामाने भिजले रे अंग भिजलेले चिंब भिजलेले. आपण
आम्ही लहान असताना इकडे यायचो. आमचं शाळेचं स्नेह संमेलन इथेच असायचं नेहमी. आणि इथे एक हॉटेल आहे, गुरुदेव आय थिंक नाव आहे त्याचं. तिथे जेवायचो. तर आम्ही पहिल्यांदा बिर्याणी पहिल्यांदा खाल्ली होती. तेव्हा प्रथमेश म्हणजे तुमचा अनफिल्टर झील खूप लहान होता. म्हणजे मला वाटतं तो पहिलीला वगैरेच असेल, 7-1 वर्षाचा, 6-7 वर्षाचा. आणि त्याचं इकडे सरळ 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 आणि त्याने पहिल्यांदा बिर्याणी खाल्ली होती. आणि तो म्हणजे त्याला एवढी आवडली होती की तो सारखं अजून हवी असं करून खात होता. तर ते मला आठवतं. असं छान असा सफेद रंगाचा कुर्ता, त्याच्यावरती लाल रंगाची ओढणी आणि त्याचं गाणं होतं अशी चिक्क मोत्याची माळ. तर ते आम्ही असं मस्त आमचं स्नेह संमेलन झाल्यानंतर आम्ही तिकडे हॉटेलमध्ये गेलो होतो आणि त्याने पहिल्यांदा बिर्याणी खाल्ली होती. त्याच्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी माझ्या एकदम व्यवस्थित लक्षात आहे, कारण मी ऑफकोर्स खूप मोठी आहे त्याच्यापेक्षा, तर मला छान लक्षात आहे. ओके, तर हा आहे आचार्य अत्रे हॉल. इथून दिसतोय का? येस, हा बघा, येस. तर हा आहे आचार्य अत्रे हॉल आणि हे आहे इकडे सुभाष मैदान. फेमस फ्रूट बाउल हा. अरे काय तू रस्त्यावरचं हे असं खातोस यार, मला नाही आवडत हे असं रस्त्यावर. कधीतरी ठीक आहे. किती फेमस आहे ते माहिती का? फेमस असू दे यार, पण सगळे फ्रुट्स एकत्र खायचे नसतात, माहिती आहे ना तुला. हाय गरमी मेलो. आपण आता फ्रूट बाउल खाऊया. मी तुम्हाला दाखवतोय इथे आत्रे हॉलच्या बाजूला सुभाष मैदानच्या समोर फेमस फ्रूट बाउल असं एक हे आत्रे हॉलच्या बाजूला आणि नाव असलेलं सुभाष एक दुकान आहे. मैदानच्या समोर तिथे फ्रूट बाउल म्हणून एक असं हे भेटतो, काय बोलतात त्याला, थंड पेय भेटतं. लाळ बघा कशी गळते, लाळ तर ते गळते. आपण तुम्हाला दाखवतो, आपण पेय घेऊया मिळतं? खाऊया. Yes. गाडीची चावी घेतली. पेय मध्ये खाय असतं, मग ते आपण खायचं पण असतं. हे बघा, हे दुकान आहे, हे दुकान आहे. आणि खाणार का तू? का ते फ्रुट्स ओरिजिनल आहेत का त्यांचे? नाही, हे नकली लावल्यात प्लॅस्टिकचे. मला नको बाबा, तूच खा खायचं तर. तुम्हाला काय पण असू दे, काय पण असू दे, मी तुम्हाला दाखवणार. बघा इथे मस्त वेगळी फ्रूट बाउल आहे. हा फ्रूट बाउल ऐकायला पौष्टिक आहे, पण थोडंसं आहे आणि हेल्दी पण आहे. तुम्ही खाऊ शकता. तर तुम्हाला थोडंसं चेक करून खावं लागेल, पण चेक करायची गरज नाही. फेमस आहे तसं, हायजीनिक आहे. तुम्ही काय टेन्शन नका घेऊ हो, तसं. हो. थोड्याशा माश्या बिशा आहेत ते तुम्हाला आखलाव्या लागतील. बाकी तुम्हाला टेस्ट सांगतो, टेस्ट एक नंबर. बाबू आणि आम्ही खूप वेळ आलो इकडे खायला. आता बाबूला व्हिडिओ कॉल करून दाखवतो. हा, कसं एक नंबर. हा. खरंच भारी आहे, नाही जेन्युअनली खरंच भारी आहे. हे असं असतं, म्हणजे तुमच्या भावाला तुम्ही असं छान काय घरी मस्त हेल्दी बनवून देतात, तर त्याला ते लोक नावं ठेवतात. ह्याच्यात मीठच कमी आहे, ह्याच्यात मसाला आहे, आणि केळी पण आहे. हे असं सगळं चालतं इकडे. काय करणार. मला नको बाबा, ते आमरस आहे तो. नको रे बाबा, नको. आता जर मी संध्याकाळी काय बनवलंय त्याला जर तू नावं ठेवलं तर तू बघ. हे एवढं गाईस बघा, एवढं चटपटीत खातोय तो. तिथे माशा असताना पण. हा, माझ्या हाताला चांगली टेस्ट आहे. दाखवू का? बरं आता माझ्या मेमरी फुल करून टाक. शेवगा मी ते एकदा येऊन गेलो आहे, पण माझ्या लक्षात नाही. इथे फोटोशूट पण मस्त होईल. आई शपथ, काटा टोचलाय माझ्या पायाला, डेंजर. मी तुम्हाला एक मार्केटिंगची टेक्निक दाखवतो. मार्केटिंग आता हे पिवळे मके, पिवळी लाईट, ग्रीन भाज्या आहेत, मिरच्या आहेत, ग्रीन लाईट. म्हणजे ज्या कलरची भाजी हे ते त्या कलरची लाईट. यांना मार्केटिंग वगैरे नाही करायची वाटतं.
बरेच मोठे आहे यार हे मार्केट सगळं. हे बघा तुम्हाला दाखवतो. इथून एवढं आहे तर इथून पूर्ण एवढं आहे हे मार्केट. बरेच मोठं मार्केट आहे. मी पहिल्यांदाच आलो. आता माझी चार्जिंग पण संपले. तर आपण भाज्या वगैरे घेऊया. हात पूर्ण पॅक आहेत ताईचे माझे. आणि मुबारक हो. थँक्यू. और वो सब्जी वाला आपने क्या बताया अभी? वाला ऐसा 3 थैली लेके आना चाहिए मार्केट में. एक कड़क सामान के लिए जैसे कांदा बटाटे हो गए, गाजर बीट कड़क के लिए. मराठी येते ना? हाँ मराठी. हिरो भाजी नाही का आपला पालक शेपू आहे पालेभाजी हे दुसरी थैलीमध्ये. आणि तिसरा आहे का टमाटर फरसबी गवार तोंडले नाही का हे 3.5 पिशवी आणायचे कधी पण मार्केटमध्ये. आणि एक एक्स्ट्रा आणायची. एक एक्स्ट्रा लागली तर लागलं तर कारण आमची पिशवी इथे फाटली आहे. वाटले हे बघा. थँक्यू दादा. आम्ही भाज्या घेतो तर पहिले जण दादाने सांगितलं आपल्याला की कोणत्या कोणत्या कशा पिशव्या आणायच्या. पिशव्या फाटतात ना म्हणून. तर मग ताई बोलते अरे अच्छा आपने सिखा दिया आज इसका बर्थडे ही है. तो एकदम एक्साइटेड झाले. बोला अरे अरे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. नवीन यावर्षी कोणत्या तरी नवीन माणसाने आपल्याला हे केलं विश केलं अशा रॅन्डमने. तर बरं वाटलं थोडंसं. ॲक्च्युली मगाशी उन्हामुळे माझी अशी एनर्जी एकदम डाऊन झाली तिकडनं. पण असं आता थोडीशी एनर्जी आली परत. पण तरी पण नाही एकदम जाम गरम होते. हे बघा कसं चेहरा बघा माझा कसं झालं एकदम भिजला आहे. हात भीत ते एकदम वाटच लागले नसते. आई शपथ. मी तुम्हाला फ्रूट बाउलचा रिव्ह्यू नाही दिला. फ्रूट बाउल थोडासा जरा जास्तच म्हणजे ओव्हर झालेला मला. तर असं एकदम असं लागत होता नंतर शेवटी. पण होता ठीक होतं चांगलं. तुम्हाला जर एकदमच जास्त भूक वगैरे लागली असेल तर तुम्हाला फील करण्यासाठी तुम्ही खाऊ शकता. आता सध्या आम्हाला खूप जास्त गरम होतं तर रस्त्यात डीमार्ट आहे. आपलं थोडंसं काम पण होईल आणि AC पण भेटेल आपल्याला. मस्त आपण चाललो डीमार्टमध्ये. बस आता थंड हवा पाहिजे अजून. बस बाकी काय नाही. चलो आपण पटकन डीमार्टला जाऊया. इथे पटपट नको घेऊया. इथे आरामात घेऊया. इथे आपल्याला काय गरम आई शपथ काय वाटतं. आता बरं झालं आलो इथे वाचलो. व्हिडिओ कॉलवरती शॉपिंग चालली आहे. सध्या आपल्याला इथे सगळं जेवढं काय आहे चीज बीज ते सगळं आता इथे घेऊया. आज खूप काय खायचं म्हणे. असं काहीतरी युनिक घेऊया भेटलं तर. हे तर घेणारच आहे. हे आपल्याला घ्यायचंच आहे खायचं. पण ते बघा तिथे काय भारी वस्तू आहेत बाई. घेणार काहीतरी आज घेणार. असं काहीतरी क्रेझी मार्केटमध्ये आलं असं सुपर मार्केटमध्ये आलं. काय मिल्की मिस्ट काय असतं हे? ब्रँड आहे. मिल्की मिस्टचं हे पनीर मिळतं लो फॅट. ओ हा कितीला आहे हा पॅकेट? मी हा हेल्मेट पण ठेवून येऊ काय तिकडे? नको राहू द्यायचं आता आपल्याला जास्त नाही. थोडंसं कितीला पॅकेट आहे हा? हो 510चा पॅकेट आहे. बापरे. नाही 510 ना किती आहे? 275 रुपये. माझा आवाज असं एकदम असं ढिल्ला झाला. काय आहे ते? मॉझरेला मिल्की मिस्ट. हे पण मिल्की मिस्ट आहे का? मिल्की मिस्ट चीज मिल्की मिस्ट. ठीक आहे. कसलं कार्ड आहे? कार्ड देऊ का? मी फिरून आलो थोडा. दुसऱ्या वस्तू बघून आलो. इफ यू डोंट नो आस्क ChatGPT. हां त्यांनी बंद ठेवलं. त्यांनी बांधलंच तसं. येतंय की नाही काय? त्यांनी परत फोटो पाठवला वाटतं सगळं नीट बरोबर लिहून. 2 मिनिटं थांबू. काय आहे? ॲडेड विटॅमिन्स B12 आहे याच्यात. B12 आहे म्हणजे केस काळी होणार. पास्त्याने केस काळे होणार. 2 मिनिटं शांत बघ. ठीक आहे.
हे कशासाठी हे आपण खाऊ शकतो का त्याच्यासाठी मी मग हे कशासाठी हे खाऊ शकतो, हे खायच्या गोष्टी नाही आहेत सगळ्या. असं वाटतं हिलाच माहिती सगळं काय खायचं ना काय नाही. माझ्या मते ना या व्हिडिओ न मत निकालं बोलते. आता काय मी स्वतःची व्हिडिओ काढतो. ठीक आहे जाऊ दे. काय बोलू तुम्ही या कंपनीवाल्यांनी प्रोडक्ट बनवायच्या पहिले हिला कॉन्टॅक्ट करायला कधीतरी पाहिजे. खाऊ शकतो. बघ आता तुझ्यावरती आहे. म्हणजे तू आज खाणार आहे का हे? तू मोमोज पण बनवणार, पास्ता पण बनवणार. मोमोज मी ह्याचे बनवणार आहे गव्हाचे आणि ते पण स्टीम. गव्हाचे मोमोज बनवणार आहे. हां त्याच्यामध्ये किती प्रोटीन असतं माहिती आहे? मी हे बघा आता इथे सगळं आहे आपण बघतोय. हो टाकूया. ते विनेगरच्या ऐवजी हे वापरायचं. आता ना इथे आल्यावरती लक्षात येणार नाही की काय घ्यायचं आहे. घरी गेल्यावरती लक्षात येणार की काय घ्यायचं होतं मला. इथे काय इथे मेयोनीज आहे ताई. मेयोनीज नको बाया. का काय असतं मेयोनीजमध्ये? मी तुला चांगलं बनवून देते. अरे मेयोनीज कधी खाल्लं नाही मी. ताई मेयोनीज कधी मी आयुष्यात खाल्लं नाही. मेयोनीज खाऊ पण नको काही गरज बड्डेच्या दिवशी आज मेयोनीज. नो बिग नो. बड्डेच्या दिवशी अरे इथे मेयोनीज. मिलेट पास्ता आहे का बघूया आपण. बाबा हे नवीन नवीन नाव येईलच माहिती असं. ताई मिलेट पास्ता. ताईला पण नाही माहिती मिलेट पास्ता काय असतं. हे चाट मसाला, फ्रूटचा चाट मसाला. आम्ही भाज्या एवढ्या घेतल्या आहेत ना सॅलडच्या, त्या आज फक्त सॅलडच बनणार आहे मला तर वाटतंय. कारण दिसत तर काय नाही आहे. हे काय मसाला पेनी पास्ता. पेनी वाईज. इंग्रेडियंट बघते ना. इंग्रेडियंट हे रवावाला आहे. गाईज माय माइंड वॉज लाईक सध्या मी हँग झालो आहे. मी काय बोलते मलाच नाही माहिती. हे हवे इथे काहीतरी आहे. पकड आहे जरा. हा काय विषय आहे बघतो. शाही बिर्याणी. हे काय आहे भाई? ड्रग्स बीस काय स्टेरॉइड्स? मुंबईमध्ये काही हेल्दी भेटणं अशक्य आहे. खुशीत मी कसा वागतो इथे गरिबांसारखा. चल घेतं काय नाही मेयोनीज बियोनीज. ते नाही घ्यायचं. हो पास्ता सॉस ताई. मला असलं काही दाखवू नकोस. आले हे सगळे इंडियन मसाल्यांमध्येच बनवणारे वाटतं. चीजच्या ऐवजी ही टाकणार. काय टाकणार? दुधाची वरची साय टाकणार ही चीजच्या ऐवजी. सांगितलं ना दादा जरांना काय विचारते मिलेट पास्ता एक बार बोला ना नाही येतो नाही आहे. सगळ्यांना माहितीच असेल ना इकडे. सगळ्यांना विचारत चालेल मिलेट पास्ता आहे. पण आहे मैदा. मी सगळ्याच घेऊन घ्या घरी. मस्त. अरे यार हा मुलगा यार कधी होणार आहे याचं? कधी बनवणार घरी जाऊन जेवण? कपड्यांचं ऑब्सेशन काय. नो प्रिंट नाही आहे. कलर कसा आहे? खेळताना घ्या ब्लॉग मध्ये आणि लाईट लावा. हा बघा आमचा एकदम पौष्टिक सात्विक केक असा केक. सजावट चालली आहे. हाय कर. समोरून घे ना. अरे इथून हे येणार ना. पुढच्या वर्षी एवढं मोठा केक ठेवणार. स्वतः आणणार.
तुझं कधी असतं? वहिनी हळदी कुंकू लावते हा वहिनी. कितने साल के हो गए? किती 22 वर्षाचं झालं. 22 वर्षाचं झालं. 22. जगामध्ये पृथ्वीवर येऊन 22 वर्षाचं झालंय. येस. आता नक्कीच काहीतरी उखाडायला लागेल. अब टाइम आ चुका है. आता बघू पुढच्या वर्षी कसा करतो. पुढच्या वर्षी आपण समय रायनासोबत करूया की सगळे इन्फ्लुएन्सर जस्ट नील थिंग समय रायना बर्थडे कोणाचा पण असू दे. म्हणून बघत असतो. हा, लहान असताना केकच खरं, बघायचा. म्हणजे मोठं झालं तरी आपण खायचं एवढं काय नसतं, पण बघायला भारी असतो तो. म्हणजे आपण नेहमी नाही बघत ना की कोणाचा खायचं किती मॅक्सीवर आहे केसात. माझ्या तर ना पोटात असे प्रथमेश झाला तेव्हा असं होतं फायनली मुलगा झाला. आणि ते कलर पण थोडा वेगळा घ्यायला पाहिजे. दिला ते नशीब समज कलर होता. तुला हा कलर महाग येतो, स्वस्तवाला घेतला असता थोडा चांगला झाला असता. साईसाठी स्वस्त आहे ना. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रथमेश, हॅपी बर्थडे टू. अरे बापरे, एकदम आर्टिस्टिक जे जे आर्ट सारखा केक कट केलाय. हॅपी बर्थडे टू यू. मस्त. तर मित्रांनो, आजचा आपला मेनू आहे उकडलेले तिखट मोदक. ह्याला बोलतात मोमोज. हा बोल ना, बोल. अरे बोल ना. तू बोल आजचा आपला मेनू. ही छाया सावंत सांगते. हिच्या चॅनलचं नाव काय आहे? अजून बनवायचंय. अच्छा, स्टील इन वर्किंग. आणि मोमोज ही काय आहे? दोन्ही सारखीच दिसते. चटणी आहे. हा, हे इकडे पनीरची भाजी, पनीर क्रिस्पी, सॉरी व्हेज क्रिस्पी, आणि हे सलाड आहे सॉल्ट. अच्छा, सलाद. सलाड. सलाद आहे, सलाद. सलाड नाही बोलणार. सलाद. आणि अजून भाकरी. तर आपला बर्थडे वगैरे झालेला आहे. आता 12 वाजतील. एकदम म्हणजे जेवण बनवून जी अशी एकदम हे झालेली आहे. पण तुला आवडलं ना? हा, जेवण एक नंबर होतं. यावेळेस काहीतरी युनिक खायला भेटलं. आणि बस आता ही रॅपिडो वगैरे करून घरी चालली. बाय. जाते आता माझ्या घरी. सो असा होता आजचा दिवस. जास्त काय हॅपनिंग वगैरे असं काय नव्हतं. खूप काय हॅपनिंग झालं. पण ठीक होतं म्हणजे. त्याच्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आम्ही हां, थोडंसं बोललो आणि थोडेसे मग अशी त्याची आता झोप येते, अशी झोप येते खूप जास्त. वन्स तर अगेन हॅपी आपण- बर्थडे. खूप आपण तर पुढचा ब्लॉग आपण आता फिक्स नसतं आपल्या ब्लॉगचं. बघू Fix कर. कोणता ब्लॉगिंग नाही करणार मी जास्त. आता मी स्पेशल काहीतरी असतं तरच बनवणार. काहीतरी वेगळं युनिक असेल. ब्लॉगिंग इज टू हेक्टिक. बाय. टू मच हेक्टिक ब्लॉगिंग इज. चलो टाटा, बाय बाय.